दिनेश पाटील सर, खऱ्या अर्थाने एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला असेल ऋत्वी 11 पॉईंटचा तौसिफ शेखच्या विरोधात सुदर्शन गायकर, गावदेवी आजिवली आणि ऋत्वी 11 पॉईंटचे राजू शेठ मध्ये आणि कस्तुबजी गायकर यांनी पुरस्कृत केलेला ऋत्वी 11 पॉईंटचे संघ पाहतो आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करताना धनराज शेठ बडे यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी आजिवली संघ आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल सुदर्शन गायकर आणि नॉन स्ट्राईक एंडला वारदोली संघाचा एक आक्रमक खेळाडू विनायक मोरेला आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर भावेश आगिवले सज्ज होईल. पहिलाच बॉल फुलटॉसला टॉस केलाय, फेकून दिलाय, सरळ सीमारेषे बाहेर येतोय उतुंगाचा षटकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळतं भावेश आगिवलेच्या विरोधात आक्रमक रूपाने. इथे अजून एक बिग 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 षटकार येतोय बॅटिंग करत असताना सुदर्शन गायकरच्या बॅटमधून. बोला जय. दिनेश सर, पाहिलं गेलं पाठीमागच्या 2 मॅचमध्ये सुदर्शन गायकरचा खेळ होत नव्हता, परंतु इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवर आपली आक्रमकता सिद्ध करत असताना लगावले जातात. भावेश आगिवलेच्या विरोधात सलग 2 चेंडूवर 2 षटकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुदर्शन गायकर कॅप्टन लीड करताना गावदेवी आजिवली टीमला पाहतोय. पुन्हा एकदा भावेश सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. त्यावेळी खोदून काढलाय, ऑन साईडला खेळले, तिथे क्षेत्ररक्षक डीपला उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट करण्यात येते. एक धावेच्या मदतीने 13 धावा धावफलकार लागल्या जातात 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. आजची देखील जेवणाची सोय खऱ्या अर्थाने आज सुधीरजी पाटील आणि देवेंद्र पाटील बोरले यांच्या माध्यमातून आणि त्यांना साथ देत असताना आपण जग्गाबाईला पाहतोय. त्यांनी देखील चांगली सोय आजची जेवणाची केली, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. 3 चेंडूंचा खेळ संपला, 13 धावा धावफलकावर. विनायक मोरे स्ट्राईक एंडला खेळेल भावेश आगिवलेच्या विरोधात. अगोदरच मनसुबा मनात केला होता आणि सतीशजी भोपी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जेवण बनवण्यात आलं होतं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर या ऑप्शनला देखील त्यांनी खूप चांगली जेवणाची सोय खऱ्या अर्थाने केली होती, त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यावेळी अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजा भावेश आगिवले या गोलंदाजीच्या माध्यमातून करण्यात आला, परंतु लाईन इथे मॅच पाहायला मिळाली. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव धावफलकार जोडली जाईल एका धावेच्या मदतीने. 14 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आमच्या समेत पुनलेखकाच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी भोईर जोडले जातात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. यावेळी चेंडू हवेत होता आणि फटका फसलाय आणि पहिला धक्का असेल विनायक मोरेच्या रूपाने गावदेवी आजिवली टीमला. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की मोठं षटक येईल, परंतु कमबॅक ताकदवान केले गोलंदाजा भावेश आगिवले या गोलंदाजाने. 5 चेंडू पैकी केले, ज्यामध्ये एक सफलता मिळवण्यात यश आलंय ते भावेश आगिवले या गोलंदाजाला. संघाची धावसंख्या आपण 14 या अंकावर पाहतोय. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आल्यानंतर विनायक मोरे मात्र सूर गवसू शकला नाही आणि इथे मात्र पहिला धक्का असेल. नवीन येणारा फलंदाज देवेंद्र पाटीलला पाहतोय. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाचा ट्रम्प कार्ड कशा रीतीने खेळ करेल. पाठीमागचा सामना 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज असताना
खऱ्या अर्थाने तो सामना जिंकवला आणि इथे मात्र या फेरीत दाखल झाला आहे. सुदर्शन गायकर आणि देवेंद्र पाटीलला आता चांगला खेळ करावा लागेल, कारण पहिल्या मॅचमध्ये 57 धावांचं टार्गेट देखील अपुरं पडलं होतं तौसिफ शेखच्या समोर. अशा वेळी अजून एक बॅटची लिडिंग, बॅक टू बॅक दुसरी विकेट मैदानातून गारत होताना लागलेला दुसरा दे धक्का गावदेवी आजिवली टीमला. परतलाय. नक्कीच तुम्हाला जर चांगली धावसंख्या जमवायची असेल तर धावपट्टीवर टिकून राहणं खूप इम्पॉर्टंट असेल या दोन्ही टीमसाठी. सुदर्शन गायकरच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आल्यात. नवीन येणारा फलंदाज आपण आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने एक चांगला खेळ आदेश गायकरचा पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगला खेळ केला, दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ केला आणि आता मात्र एक चांगल्या इनिंगची त्याच्याकडून अपेक्षा असेल ती सुदर्शन गायकरला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 षटकामध्ये 14 धावा धावपलकार लागल्या गेल्यात आणि 2 गडी गारद झाल्यात. तर बॅटिंग करत असताना गावदेवी आजिवली टीमच्या माध्यमातून इथूनही अजून 4 षटकं असतील. आता 4 षटकामध्ये सुदर्शन गायकर आणि आदेश गायकरच्या विरोधात काय रणनीती असेल ती गोलंदाजी करत असताना तौसिफ शेखच्या माध्यमातून. एकाच गावातून हे सर्व खेळाडू खेळले जातात, परंतु आज मात्र 40 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात आता मात्र खेळ करायचा. एका साईडला आपण पाहतो सुदर्शन गायकर, आदेश गायकर, सतीश गायकर, अभिजित जाधव, तर दुसऱ्या साईडला तौसिफ शेख, विशाल ठाकूर, शैलेश सार्डेकर आणि विजय चौधरी अशी लढत खऱ्या अर्थाने पाहायला मिळते आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावर सलामीला गेलेला सुदर्शन गायकर केलेल स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल तेज तरार वेगवान अगदी ऑब्स्टिक लगत चेंडूची बेकी केली गेली आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होता. नक्कीच गोलंदाज जेव्हा बचाव करायचा असतो तेव्हा या लाईनला नक्कीच शोधत असतो आणि ती लाईन मात्र विशाल ठाकूरच्या गोलंदाजीवर पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर शांत बसवलाय सुदर्शन गायकरला. यावेळी व्हेरिएशन दाखवलं. टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर चेंडू वळण घेताना आपण पाहतो सलगचे 2 चेंडू मात्र निर्धाव खेळवले गेलेत. गोलंदाजी करत असताना विशाल ठाकूर मात्र आपणामध्ये असणारी गुणवत्ता मैदानात सादर करत असताना चांगली गोलंदाजी मैदानामध्ये दाखवत असताना रोखून धरलाय सुदर्शन गायकरला. यावेळी लॉब करायचा होता, शरीराचा वेध जरूर घेतला, जोरदार अपील जरूर घेतली आणि नक्कीच 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकार लागताना आपण पाहतोय. बाय लेग बाय. तिसऱ्या चेंडूवर मात्र 1 धाव येते विशाल ठाकूरच्या गोलंदाजीवर. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवत असताना रोखून धरले गावदेवी आजिवली संघाच्या या गुणवान खेळाडूंना. आदेश गायकर मात्र कशी रणनीती आखेल, विशाल ठाकूरच्या विरोधात कसा खेळ केला जाईल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. हॅलो. तर चौकार येतो. चौकाराच्या मदतीने 19 धावा धावफलकार लागले जातात. आदेश गायकर यावर्षी खऱ्या अर्थाने एक अगदी टचमध्ये राहणारा खेळाडू. आजिवली संघाच्या माध्यमातून चांगला खेळ, सातत्यपूर्ण कामगिरी आणि प्रत्येक मॅचमध्ये अगदी टचमध्ये राहत एक चांगला खेळ, त्यांनी चांगली भागीदारी प्रत्येक खेळाडूबरोबर करत असताना आदेश गायकरला आपण मैदानामध्ये पाहतोय. उलटॉसला टॉस केलाय, फेकून दिलाय, सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय उतुंग असा षटकार. हाईट फॅक्टर इथे चेक केलं जाईल. मी दीपकजी पाटील सरांना विनंती करते की आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं. संदेश दादा पाटील तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं, कारण क्रिकेटमध्ये एक एक चेंडू खूप निर्णायक असतो.
नक्कीच हाईट फॅक्टर इथे चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी, कारण बॅट्समनने खऱ्या अर्थाने पुढे येऊन चेंडू खेळला होता. नक्कीच फेअर डिलिव्हरी, षटकार येतो. षटकाराच्या मदतीने 25 धावा धावफलकार लागल्या जातात. ॲडव्होकेट जितेंद्रजी बडे यांचं इथे आगमन होतं. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केलं होतं. पहिले 3 चेंडू सुरेख टाकले होते विशाल ठाकूरने, परंतु त्याला मात्र ब्रेक लावण्याचं काम आदेश गायकर मैदानामध्ये करत असताना एक चौकार एक षटकाराच्या मदतीने ताबडतोब उत्तर मैदानामध्ये दिलं जातं. बॅकफुटला जाऊन पण चढवायचा होता. बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात. त्या 2 बाद 25 या अंकावर जाऊन पोहोचले गावदेवी आजिवली टीम. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करत असताना आपण कमबॅक ताकदवान पाहिलं गेलं विशाल ठाकूरचा निर्धावने. नक्कीच आपण पाहिलं गेलं दुसरं षटक समाप्त केलं विशाल ठाकूरने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा धावफलकार लागल्या जातात. सुदर्शन गायकरचा विचार करायला गेलो, वैयक्तिक 6 चेंडू खेळल्यात, ज्यामध्ये 13 धावांचं योगदान सुदर्शनने दिला. तर वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान आदेश गायकरने दिला. तिसरं षटक मार्गस्थ होईल गोलंदाजी ट्रॅकवर. शैलेश सार्डेकर आपल्याला येताना आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. डावखुऱ्या हाताचा सुदर्शन एक आक्रमक रायगडातील एक व्यावसायिक खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतं मैदानामध्ये. पहिल्या 2 मॅचमध्ये चांगला खेळ सुदर्शनचा झाला नाही, परंतु या मॅचमध्ये एक चांगला लय मध्ये आपल्याला मैदानामध्ये पाहतोय. शैलेश येतो गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल पुढे टाकलाय. उंची जास्त आहे, तेवढ्याच ताकदीची लांबी देखील पाहायला मिळाली आहे. चेंडू फेकून दिलाय, सरळ सीमारेषे बाहेर येतोय उतुंग असा षटकार. एकमेकांच्या कमजोरी एकमेकांचं चांगले पण दोन्ही खेळाडूंना माहिती आहे आणि नक्कीच त्यासाठी प्रयत्न जरूर मैदानामध्ये केले जातात की कुठला खेळाडू कुठला डाव टाकेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष ठरलं आहे. कोण वरचढ ठरेल याकडे देखील लक्ष लागलं आहे. परंतु सुदर्शन मात्र आपल्या लयीमध्ये प्रत्युत्तर देत असताना अगदी शांत खेळ, परंतु मैदानामध्ये बॅटने बोलणारा खेळाडू मैदानात बोलला जातो आहे. 31 धावा ऑनबोर्ड या षटकाराच्या मदतीने. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, एक धाव मात्र तिथे कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकार लागताना आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली धावगती जमवल्या. धनराज शेठ बडे पुरस्कृत खऱ्या अर्थाने गावदेवी आजिवली संघाला आपण मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केले जातात. स्ट्राईक एंडला आपण आदेश गायकरला पाहतोय. सकाळच्या सत्रामधून खूप चांगला खेळ त्यांनी मैदानामध्ये केला. आदेशला आपण मैदानामध्ये पाहतोय. पाठीमागच्या मॅचमध्ये चौकारांची हॅट्रिक देखील शैलेशच्या विरोधात लावली होती. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगला झेल टिपत धक्का दिला जातोय गावदेवी आजिवली टीमला. आदेश गायकरच्या रूपाने लागलेला दुसरा दे धक्का. मॅचमध्ये आदेश वरचढ ठरला होता शैलेश सार्डेकरवर, परंतु या मॅचमध्ये शैलेश मात्र वरचढ ठरतोय. जो आदेश गायकर डोकेदुखी ठरत होता त्याला मात्र डगआउटला पाठवलाय. नवीन येणारा फलंदाज इनॅट नंबर 5चा खेळाडू सूरज पवारला पाहतोय. पाठीमागच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने 2 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज असताना चौकार लगावत हा सामना जिंकवला तो सूरज पवार अर्थात
लोणिवलीवाडीचा खेळाडू मैदानात असेल. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 32 धावा धावपलकार. यावेळी अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेगला फटका खेळला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 33 धावा धावपलकार आपण लागताना पाहतोय. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडूवर सिंगल, तिसरा चेंडू गडी गारद केला आणि चौथा चेंडू देखील सिंगल. शेवटचे 2 चेंडू मात्र शैलेश कशा रीतीने डिलिव्हर करेल. इथे व्हेरिएशन दाखवलं, फसवलं जात आहे. सुदर्शन गायकर बॅक टू टक आउट. व्हेरिएशन दाखवलं शैलेशने आणि नक्कीच इथे मात्र विकेट गारद केली. फटका फसला, बॅटची लिडिंग एज लागली आणि एसटी रक्षकाने काम आपलं चोख बजावलं गेला. नवीन येणारा फलंदाज आपण इनॅट नंबर 6चा खेळाडू हर्षद पाटीलला मैदानामध्ये पाहतोय. अर्थात बाह्या बेलवडे टीमसाठी एक चांगला खेळ करणारा खेळाडू मैदानात कसा खेळ करेल. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. 33 धावा धावपलकार. 2 गडी गारद करण्यात यश आलाय. ते शैलेश सार्डेकर या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना इथे लॉफ करायचं होतं. फटका फसलाय. जज खेळतोय बॅक टू बॅट. तिसरी विकेट मैदानातून गारद होत असताना आपण या षटकामध्ये पाहिले. आज काय स्पेशल मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने गावदेवी आजिवलीच्या विरोधात खेळत असताना 28 धावांचा मार जरूर खावा लागला होता. परंतु या मॅच मध्ये 3 मुख्य खेळाडू मात्र बाद करण्यात यश आलाय. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये दाखवली ती शैलेश सार्डेकरने. नवीन येणारा गोलंदाज आपण प्रसाद आगिवलीला पाहू शकाल. बॅटिंग ट्रॅकवर आपण पाहू शकाल. सूरज पाटील आणि प्रसाद पाटील ही जोडी, एक लोणिवली गावचा खेळाडू तर एक दैवली गावचा खेळाडू, सातत्याने आपण ॲज ओपनरच्या भूमिकेमध्ये या दोन्ही खेळाडूंना पाहत असतो. परंतु इथे मात्र आता चांगली धावा जमवण्यासाठी जिम्मेदारी असेल या दोन्ही खेळाडूंवर. सलामीच्या खेळाडूंनी फारसा चांगला खेळ केला नाही. सुदर्शनने 3 षटकार जरूर लागवले, परंतु येणाऱ्या फलंदाजांवर आता मात्र दबाव इथून वाढेल का. भावेशला पाहता तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल हलक्या हाताने सन्मान दिला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल की नाही, परंतु एक धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धाव संख्या पोहोचेल ती 34 या अंकावर. आता मात्र धावसंख्येला थोडासा अंकुश लावला. इथून जर निर्धाव चेंडू भावेश आगिवलेने फेकल्या तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा येऊ शकता. ती मात्र गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 पोंजे टीम. स्ट्राईक एंडला प्रसाद पाटील यांना पाहतो आपण, दैवली संघाचा आक्रमक खेळाडू. इथे मात्र लॉब केलाय. फटका चांगलाय. बॅटच्या मधोमध फेकून दिलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय षटकार. कम्मालीचा फटका इथे मात्र दाखवला जातोय. बॅटिंग करत असताना प्रसाद पाटील मात्र भरसला जातोय. आपली ओळख, आपली आक्रमकता दाखवून इथे लगावला जातोय. भावेश आगिवलेच्या विरोधात षटकाराच्या मदतीने 40 धावा ऑन बोर्ड लागताना आपण पाहतोय. यावेळी मात्र शरीराचा वेध जरूर घेतला होता. पंचांकडे अपील जरूर केली होती. बॅटकट नक्कीच पाहायला मिळते. एक धाव मिळेल आणि एक धावेच्या मदतीने 41 धावा
धावफलकार लागले जातात. 3 चेंडूमध्ये एखादा हिट जर सूरज पवार किंवा बॅटिंग करत असताना प्रसाद पाटीलच्या बॅटमधून आला तर नक्कीच एक चांगली टोटल तुम्हाला धावफलकार लागले जातील. अजूनही 9 चेंडूंचा या पहिल्या सत्रामधील खेळ बाकी असेल. संघाची धावसंख्या आपण 41 पाहतोय गावदेवी अजिवली टीमच्या माध्यमातून. इथं बॅटची लिडिंग आहे, झेलची संधी आणि नक्कीच झेल टिपला जातोय आणि अजून एक दे धक्का असेल तर गावदेवी अजिवली टीमला. तुतू मैमय होतं डगआउट मधचं चित्र आम्हाला दिसतंय. कुठला खेळाडू मैदानामध्ये येईल पुढच्या खेळाडूंनी सज्ज राहायचं. प्रत्येक टीमला विनंती असेल की आपला खेळाडू सज्ज ठेवायचं. पुढचा खेळाडू थोडासा विलंब होत आहे. 41 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये थोडासा बॅकफुटला येताना गावदेवी आजिवली संघ आपण मैदानामध्ये पाहतोय. नवीन येणारा फलंदाज आपण मयुरेश मैदानामध्ये येताना आपण पाहू शकाल. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज मयुरेश येत असताना आपण मैदानामध्ये पाहतोय. मयुरेश जुनगरे यांना आपण मैदानामध्ये पाहतोय. 41 धावा धावफलकार लागल्या गेल्यात. इथे कट करायचं होता. वेगवान तेज तरार भावेश आगिवले मात्र एक एक अस्त्र बाहेर काढायला सुरुवात केली आहे. आणि नक्कीच इथे मात्र मोठ्या फटक्यांसाठी इथे मात्र प्रयत्न करावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. भावेश आगिवले यांना आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. एक षटकार जरूर खाल्लाय परंतु कमालीची वापसी मैदानामध्ये. इथे मात्र पंचांकडून इशारा येतो डेस वाईट. अवांतरने 1 धाव संख्येत भर पडेल. 1 धावेने 42 धावा धावफलकार लागताना पाहतोय. जसजसे विकेट गेल्यात तस तसा दबाव मात्र गावदेवी आजिवली टीमवर पडताना दिसतोय. एखादा मोठा हिटच्या अपेक्षित असेल तो मात्र आता गावदेवी आजिवली संघ. 42 धावा धावफलकार लागले गेल्यात 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळी लॉफ केलाय. फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक तिथे जज करतो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी सरसवले होते परंतु तिसऱ्या पंचांकडे रिपेअर केलं जात आहे. पहिली धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला गेला होता. मयुरेश आणि प्रसाद पाटील या जोडीला आपण मैदानामध्ये पाहतोय. नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा घरबसल्या पाहायला मिळते. एक चांगलं क्लॅरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. OUT फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद असेल. 1 धाव इथे मिळेल ती बॅटिंग करणाऱ्या टीमला. एका धावेच्या मदतीने 43 धावा धावफलकार लागल्या जातात. शेवटचं षटक निर्णायक असेल. या षटकामध्ये नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथून मात्र गावदेवी आजिवली टीमच्या माध्यमातून केला जाईल. खेळाडू आणि त्याला साथ देत असताना आपण प्रसाद पाटीलला पाहतोय. 43 धावा धावफलकार लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक सिद्धू पाटीलला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून सिद्धूने दाखवल्या आणि या शेवटच्या षटकामध्ये
किती धावा मोजल्या जातील त्या बॅटिंग करत असताना इथे मात्र गावदेवी आजिवली टीमच्या माध्यमातून जो मधल्या फळीच्या फलंदाजांना खेळ करायचा होता तो खेळ झाला नाही आणि थोडासा दबाव इथे आता वाढताना आपण मैदानामध्ये पाहतोय. एकही खेळाडू मैदानामध्ये टिकू शकला नाही आणि नक्कीच तो दबाव मैदानामध्ये वाढत असताना आपण पाहतोय. सिद्धू पाटील येथे गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकला, आशिषला आपण पाहतोय. यावेळी मात्र चांगला फटका, नेत्रदीपक फटका, क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. पॉइंटच्या मधोमध येतोय चौकार. आतिषबाजीनं ओढ लागली धावांची, चौकार षटकारांच्या आतिषबाजीनं ओढ लागली धावांची. भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची, भरवली क्रिकेटची लीग ही भारी 40 गावांची. नक्कीच अशा फटक्यांची गरज होती खऱ्या अर्थाने गावदेवी आजिवली टीमला आणि मच निडेड फटका येतोय बॅटिंग करत असताना आशिष शेंद्रेच्या बॅटमधून. ताकदीपेक्षा युक्तीला श्रेष्ठ मानत इथे मात्र युक्तिमान फटका मैदानामध्ये साकारला आणि या 4 धावेच्या मदतीने 47 धावा. इथे लॉब करायचं होता, लाईन मात्र मिस पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय, दॅट्स अ बाईट. एक धाव अवंतरची धावपलकर जोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 48 धावा धावपलकार लागल्या जातात. शेवटचे 5 चेंडू निर्णायक असतील या मॅचमध्ये. 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न इथून मात्र गावदेवी आजिवली टीम करेल. ते लॉब केलाय, फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन, नो मान्स लँड, चेंडू फरार झालाय. सलगचा दुसरा चौकार. धावा धावपलकार लागल्या जातात. शेवटचे 4 चेंडू असतील आणि 4 चेंडूवर मात्र थोडंसं कुठंतरी चांगलं चित्र मी तर म्हणेन गावदेवी आजिवली टीमसाठी येताना दिसतंय. चांगलं षटक गावदेवी आजिवली टीमसाठी येताना पाहतो आपण. जसा सिद्धू पाटील गोलंदाजीला आला तसा मात्र धावांचा ओघ इथे मात्र यायला सुरुवात झाली. ते बॅटिंग करणाऱ्या गावदेवी आजिवली टीमला इथून कमबॅक करेल का सिद्धू पाटील की आक्रमक रूपाने इथे मात्र प्रत्युत्तर दिलं जाईल. इथे चांगला फटका समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी मात्र नकार देण्यात येतो. एक धावेच्या मदतीने 53 धावा धावपलकार लागले जातात. 53 धावा धावपलकार लागल्या जातात. शेवटच्या 3 चेंडूमध्ये एखादा मोठा हिट प्रसाद पाटीलच्या बॅटमधून आला तर नक्कीच चांगली एक टोटल धावपलकार आपल्याला लागताना पाहू शकाल. कारण संध्याकाळचं सत्र धावांचा ओघ आता कमी व्हायला लागलाय. मैदानामध्ये प्रसाद पाटील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. दर्जेदार गोलंदाजी मैदानामध्ये केली जात आहे. ताकदवान कमबॅक गोलंदाजा सिद्धू पाटील. छोटा पॅक बडा धमाका इथून मात्र वापसी करत असताना मैदानामध्ये रोखून धरलाय ते प्रसाद पाटीलला. शेवटचे 2 चेंडू असतील या सत्रामधील. 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्ची घातल्यात, परंतु येणारे चेंडू कोणाच्या बाजूने असतील. यावेळची बॅटची लिडिंग एज, एक धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? तू मैमय होतं. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी सरकल्यात आणि तिसरी धाव देखील पूर्ण. 3 धावा कंप्लीट केल्या जातात. 3 धावेच्या मदतीने 56 धावा धावपलकार लागले जातात. शेवट मात्र कोण गोड करेल? शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा हिट इथे गावदेवी आजिवली टीमसाठी येईल का? इथून सिद्धू पाटील मात्र कमबॅक करून देईल. ती गोलंदाजी करत असताना ऋत्वी 11 पोंजे टीमसाठी. आशिषच्या बॅटमधून आपण 2 चौकार नक्कीच पाहायला मिळाले, परंतु शेवट कोणाचा गोड येईल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष लागलंय. इथे मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला. 56 धावा जमवल्यात आणि 57 धावांचं टार्गेट असेल. ते बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये ऋत्वी 11 पोंजे टीम समोर. मम्मी
पुन्हा एकदा तमाम रसिकांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. आणि ॲडव्होकेट जितेंद्र बडे यांचं माझ्याकडे आगमन झालं आहे, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. विनंती करेन ॲडव्होकेट जितेंद्र बडे साहेबांना की आपण आपला स्वागत स्वीकारायचं आहे. अतिशय उत्तम असं हे व्यक्तिमत्व मित्रांनो. ॲडव्होकेट बनलेले जितेंद्र बडे याच्या अगोदर खूप सुंदर क्रिकेट तेही खेळलेत आपल्या गावाकडून आणि त्याच्यामुळेच ते आजही मैदानाकडे वळताना पाहतो आहे आपण. पॅशन क्रिकेट आहे, परंतु पेशानं मात्र वकील आदरणीय जितेंद्र बडे साहेबांचं आपण करतो आहे सहर्ष स्वागत. मायाची शाल पुष्पगुच्छ सूर्यकांतजी पाटील आणि संध्याजी पाटलांच्या शुभ असते त्यांना सन्मानित करताना तिथे पाहतोय. मयूर पाटील नारपोली गुन्हेगारांची भूमिका चोख बजावताना आपण पाहतो. लगेच सामना सुरू करा. बॉल चॉईस केला जातोय आणि इथे मात्र आपण पाहतोय इथून जिंकणारा संघ स्वर्गीय कामिनी गादाडे पुरस्कृत अन्वी विल्यम पोंजे संघाच्या विरोधात खेळेल. त्याच्यामुळे सचिनजी लहाने आपला संघ आपण रेडी ठेवा. स्वर्गीय कामिनी गादाडे आदित्य गादाडे यांच्या आई त्यांच्या नावाचा हा संघ स्वर्गीय कामिनी गादाडे पुरस्कृत अन्वी 11 पोंजे आणि खऱ्या अर्थानं प्रवीणजी यांच्या मात्र मावशी पहिल्याच बॉलवर तोशिपचा हा फटका पाहतोय आपण. इथे मात्र सिंगलला डबल तोशिपमध्ये ती क्षमता आहे. रन बिटवीन द विकेट अतिशय क्लासी राहिली आहे. असे उत्तम रन बिटवीन द विकेट आज संपूर्ण दिवसामध्ये आपण तोशिप शेखचीच पाहिली आहे. चांगल्या रन्स चोरण्यामध्ये पटाईत राहिला आहे. पहिल्याच बॉलवर मात्र धावा आल्या 2. गावदेवी आजुली संघाचा विचार केला फलंदाजीच्या माध्यमातून
टर्निंग विकेट, द गेम चेंजिंग विकेट. 51 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या सामन्यामध्ये दोघांनी जिंकलेला सामना, परंतु हा आणखीन एक नवा कोरा सामना. सत्तावन्न धावांचा पाठलाग करत असताना मात्र तौसिफ शेखला या गोलंदाजानं मात्र पकडलाय. त्याच्यामुळे इथून हा सामना आता रंगतदार बनेल. या कमी धावांचा सामना आता बहारदार बनेल यातील मात्र शंका नाहीये. कौस्तुभ गायकर जो 2 सामन्यामध्ये सलामीला आला, त्याच्यामध्ये मात्र फेरबदल झाला. विशाल ठाकूरला सलामीला घेऊन आला तौसिफ, पण स्वतः तौसिफ मात्र परतलाय. अभिजित जाधव, फटका चांगलाय. आल्या आल्या इथे मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावरून अभिजित जाधवला षटकार दाखवलाय. ग्रेट डान्स, ग्रेट डान्स. सच्चे समर्थक आपण पाहतो महेंद्र यांना. उत्तम डान्स त्यांची पाहिली आणि संघाला सपोर्ट करताना मात्र उत्तम कामगिरी, मनापासून संघाला सपोर्ट करणारे. समालोचन क्षेत्रामध्ये त्यांचं नाव राहिलंय. चांगला फटका. तौसिफ शेख परतल्यानंतर मात्र कौस्तुभला ही जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. कौस्तुभला मात्र 1 डाऊनला पाठवण्यात आलं, परंतु आल्या त्यानं अभिजित जाधवला षटकार दाखवला. त्या प्रकार धावा लागल्या. ते आता मात्र 9 धावा. 57चा पाठलाग करतोय संघ. पृथ्वी इलेम पोंजे संघ इथून 1 पाऊल पुढे टाकायचं आहे आणि नंतर मात्र शेवटचा सामना दिवसातून खेळायचा आहे. अतिशय उत्तम खेळ, सर्वोत्तम खेळ करण्याची कामगिरी दोघांच्यावर आहे. दोन्ही आजिवली गावचे कर्णधार आहेत. फटका चांगला आहे. विशालच्या बॅटमधून हा मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावर 1 बाउन्स बॉल सीमारेच्या बाहेर. आणखीन एक बहारदार चौकार. फेरबदल झाले. प्रत्येक सामन्यामध्ये वेगळा गोलंदाज वापरण्यात आला. त्याच्यामुळे इथे मात्र अभिजितवर विश्वास ठेवत पहिलं षटक अभिजितच्या हातामध्ये दिलं सुदर्शन गायकरनं आणि त्या षटकामध्ये धावा मात्र जमतात आता पण 13. शेवटचा बॉल हा मात्र राहिला अतिशय उत्तम आणि दर्जेदार आणि इथे षटक क्रमांक 1 संपलाय. 14 धावा बोर्डवर लागत आहेत. चांगली गोलंदाजी राहिली म्हणता येईल, कारण पॉवर प्ले षटक हे अजून काही बिनसलं नाही आहे. 1 विकेट तौसिफ शेखला त्याने परतवलाय. त्याच गोष्टीचा फायदा मात्र गावदेवी आजू संघ उचलेल का, की आपल्यावर जबाबदारी असलेली धावसंख्या 13 झाली आहे याची नोंद घ्या. 13 धावा दाबाळकरती लागते. पहिल्या षटक्या सामन्यानंतर 13 धावा. झाल्या. आता मात्र जिंकण्याची गरज राहिली आहे. 24 बॉल 44. 24 बॉल आणि 44 धावांची गरज. खेळाडूंपेक्षा आपण नेहमी पाहिलं दर्दी प्रेक्षक असतात. खूप चिंता सगळ्यालाच असते, कारण खेळण्यापेक्षा बघण्यामध्ये जो निस्वार्थ श्रद्धा असते ना, तो प्रेक्षक असतो. त्याच्यामुळे ते प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना सच्चे पाठीराखे महेंद्र यांची टीम सगळी मंडळी मात्र या सामन्याचा आनंद घेताना पाहतो. महेंद्र यांचा समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा नाव राहिलं आहे, त्याच्यामुळे त्यांचंही विशेष कौतुक करूया आपण. सिंगर, समालोचक सगळं काम त्याने केलं आहे. मी करेन असं म्हणतात ते. एखादी इनिंग त्यांची ऐकायला काही हरकत नाही बघ. आणि बॅटचा तडाखा द्यायचा होता जरूर, फटका मात्र फसलाय. प्रसाद पाटील ज्याने मागच्या सामन्यात 2 षटकं हाताळली. थोडासा फेरबदल झाला या सामन्यामध्ये, कारण अभिजितच्या हातामध्ये बॉल दिला, परंतु इतकी खराब गोलंदाजी नव्हती.
13 धावा जरूर आल्या, पण सगळ्यात महत्त्वाची बहुमूल्य विकेट अभिजित जाधवने घेतली तौशिफची. कौस्तुभ ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल, दिशा दिली, रिकामी जागा भेटली जाईल. लॉंग ऑफ रिकाम होतं, एक्स्ट्रा कव्हरला डीपला क्षेत्ररक्षक होता आणि या फुल टॉसला कन्वर्ट केलं सरळ 4 धावांसाठी. पर्याद आनंद घेताना पाहतो. झाडाखाली आपण वालाय शेंगा आणलेत आणि तिथे मात्र ते शेंगांचा आस्वाद घेताना आपण अनुभवतो. त्यांचाही आनंद खूप छान आहे, कारण सामन्याचा आनंद घेत आपलंही जीवन जगताना मंडळी पाहतो. क्या बात, फटका फसला, लाजवाब शॉट जरूर होता. आता मात्र हा कव्हर्सला लागवायला फटका जाऊन सरळ विसावला फिल्डरच्या हातामध्ये आणि इथे फलंदाज कौस्तुभ गायकर बॅक टू डगआउट. Rarely gets सागर पाटील मैदानामध्ये येताना माता पाहतो आणि लगेचच सागर मैदानाकडे आला. इथे मात्र ॲडव्होकेट जितेंद्र बडे यांच्याकडून 1000ची बक्षीस, जर सलग 3 षटकार ठोकले तर बक्षीस लगावली जाते सागर पाटीलसाठी. ॲडव्होकेट सागर पाटील यांच्यासाठी ॲडव्होकेट जितेंद्र बडे यांच्याकडून 3 षटकारांसाठी, सलग 3 षटकारांसाठी 1000चे बक्षीस. सामना मात्र सुरू आहे. प्रसाद पाटीलचा बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल घरंगलत चाललं होतं. अभिजित जाधव फ्लेक्झिबिलिटी दाखवली आणि उत्तम क्षेत्ररक्षण राहिलं. स्पेअर लेगला उत्तम कामगिरी त्यांची राहिली, कारण पाठीमागे रिकामी जागा होती. धावा आणखीन आल्या असत्या, पण या बॉलला मात्र धाव आली आहे, ती फक्त आणि फक्त 1 आणि 1 या धावसंख्येनं धावफलक जाऊन ठेपला आहे. तो म्हणजेच 18वर 18 धावा, 57चा पाठला करायचा आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आदेश गायकरला माहिती आहे की सामना कसा फिरवायचा, कारण ती तगमग आपल्याला दिसतीये. स्लॉटमध्ये बॉल, स्लॉटमध्ये आलेला बॉलला प्लॉटच्या बाहेर भिरकावला, समोर टाकला प्रसाद पाटीलनं आणि इथे मात्र एक मोठा फटका विशाल ठाकूरनं केला कन्वर्ट 6 धावांसाठी. जेल आलम का गुरु कोण, शिष्य कोण? पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल, परंतु आता मात्र लेंथ आखड होती आणि अखूट टप्प्याला मात्र उत्तर नव्हतं, कारण विशाल ठाकूरचा पट्टा पहिल्यांदा ओळखला होता. समोर पाटीलला बॉलला फिरकावण्यामध्ये पटाई ते 2 षटकांचा खेळ संपला. धाबांकडे धावा लागल्या 24 जिंकण्यासाठी. अजूनही 18 बॉल 33 धावा, 18 बॉल आणि 33 धावांची गरज. सामना दोलायमान अवस्थेमध्ये अजूनही फिरतोय. 18 बॉल 33, 18 बॉल आणि 33 धावांची गरज. 18 बॉल्स रिमेनिंग
33 रन्स रिक्वायर्ड. 18 बॉलमध्ये तुम्हाला अजूनही 33 धावा कंप्लीट करायचे आहेत. इथे मात्र काय खेळ राहील. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. टीम मिटिंग फार वेळ घेऊ नका. रणनीती आखली जाईल. नेमका बॉल कोणाच्या हातामध्ये दिला जाईल. अभिजित जाधव एक चांगली रणनीती आहे. कारण खऱ्या अर्थानं अभिजित जाधवची गोलंदाजी थोडीशी फसवी आहे. त्याच्यामुळे हा इम्पॅक्ट चांगला पडू शकतो. आणि इथे ह्याच षटकामध्ये कदाचित या सामन्याचा निकाल राहील की हा सामना नेमका कोणाकडे जाईल. अभिजित जाधव एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज राहिला आहे. परंतु या मैदानावरती तो किती सिद्ध करतो स्वतःला ही येणारी वेळ ठरवेल. ॲडव्होकेट सागर पाटील बॅक टू डगआउट. आणखीन एक फलंदाज बाद. मी म्हणतोय की हे षटक राहणार हे निर्णायक. हा षटक ठरवेल की हा सामना कोणाच्या बाजूनं जास्त झुकेल. आणखीन एक फलंदाज. विजय चौधरी. नवीन फलंदाज विजय चौधरी. इथे मात्र आपण पाहतो गोलंदाज अविनाश जाधव पहिल्याच बॉलवर मात्र एक विकेट कमावतोय. अभिजित. अगोटप्याच्या बॉलला दिशा दिली आहे. फाईन लेग मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगच्या मधून बॉल भरता वेगानं गेला सीमा रेषा बाहेर. या धावा येत आहेत त्या फार 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 फायदेशीर ठरतील पृथ्वी 11 पोंजे संघाला. वाटाण्यात हा बॉल चांगला आहे. हा बॉल चांगला आहे. या बॉलवर मात्र धाव नाही आहे. एक चौकार आला आहे. एक विकेट ही गमावली आहे. 3 बॉलमध्ये 4 धावा आता पण बहाल झालेत. फलंदाज आपण पाहतोय ज्याने एक खणखणीत चौकार घेतलाय तो विजय चौधरी. चांगली फटकेबाजी करताना स्लॉटमध्ये बॉल. स्लॉटमध्ये आलेला बॉलला फटकावलाय. क्रॅम्प येताना इथे पाहतो. इथे मात्र म्हणतो हा फटका खूप छान राहिलाय. अफलातून विजय चौधरीच्या बॅटमधून स्प्रे घेऊन जा मैदानामध्ये. विजय चौधरीच्या बॅटमधून हा सरळ फ्लॅट षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून अभिजित जाधवला आसमान दाखवलाय. आणि हा षटकार खूप फायदेशीर राहील पृथ्वी 11 पोंजे संघाला. आणि या षटकारानं गणित बदलतील. धापकर धावा लागतील त्या 34. आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज राहिली आहे 14 बॉल 23 धावा. तर स्प्रे घेऊन जा. एक चांगला फटका इथे मात्र आपण पाहतो. आणि या फटक्यानं धावा आल्या तब्बल 6 धावा. त्यानंतर लगेचच क्रॅम्प मात्र आपण पाहतोय. परंतु हा सामना
मी म्हटलं होतं की या षटकामध्ये गीतेश सर निर्णायक ठरक षटक परंतु एक चौकार आणि एक षटकार आला, त्याच्यामुळे अजून तरी सामना आपल्याकडे झुकवण्याची कामगिरी ऋतुवीर पोंजे संघाचे फलंदाज करतायत. आदरणीय प्रसादजी पवारसाहेब मोहबे यांच्याकडून या स्पर्धेला एक कूलर देण्यात आले, तर विनंती करतो आपण या अतिथी कक्षामध्ये या. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रसाद दादा, आपल्याला विनंती आहे की आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत. चांगला फटका इथे मात्र पाहिला विजय चौधरीच्या बॅटमधून, ज्यांना एक षटकार दाखवला, एक चौकारी दाखवला, एक क्रॅम जरूर आलाय, परंतु क्रॅम बरोबर आपला कामही तमाम केलाय. चांगली फटकेबाजी. आणखीन एक आता अनस्टॉपेबल निर्णय देणारा हा षटक. मी अगोदरच म्हटलं होतं अभिजित जाधवचं या षटकामध्ये निर्णय येईल, या षटकामध्ये सामना कोणाकडे जाईल हे ठरवेल. आणि अखेरकार ठरवलंय, ज्या अभिजित जाधवनं तौसिफ शेखला बाद केलं, परंतु त्यानंतर मात्र विजय नावाचा नवा कोरा पेपर आला आणि अभिजित तिथे फसला. विजय चौधरीनं आपला पेपर स्वतःनं लिहिला. एक चौकार 2 षटकांसहित धावांना कलाटणी देणारा खेळ राहिलाय. क्रॅम्स पायात आहे, जखम मनात आहे, परंतु खेळ मात्र आपल्या मनगटात आहे. तो खेळ दाखवताना क्लास 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 परफॉर्मन्स आपलातून इनिंग सजवली जाते. या षटकामध्ये 1 चौकार 2 षटकार 5 बॉलमध्ये 16 धावा त्यानं मोजल्या. अतिशय उत्कृष्ट. 13 बॉल 17 धावांची गरज. 2 षटकारानं मात्र सामन्यानं कूस बदलली. फुलटॉसला आणखीन एकदा दिशा. सामनाचा अंतर स्पष्ट करणारी फटकेबाजी. अभिजित जाधवनं संपूर्ण या षटकामध्ये या सामन्याला कूस नाही तर अगदी बाजूच बदलून दिली आहे. 20 धावा या षटकामध्ये तब्बल पडल्या आणि त्याच्यामुळे इथे येणारे 12 बॉलमध्ये धावा मात्र राहतील त्या 13. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्विलियम पोंजे सचिनजी लहाने संघाचे संघनायक. विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. यानंतर आपले टॉस राहील. सचिनजी लहाने 2 पोंजे संघ आज खेळतायत, त्याच्यामुळे पोंजे गावचे ही दर्दी प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया आपण कौतुक. अजिवलीचे 2 कर्णधार एकाच दिवशी खेळतायत. अजिवलीचे बरेचसे खेळाडू या संघांमध्ये खेळतायत. त्यांचे हे दर्दी प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचंही स्वागत. आणखीन एक चांगला फटका इथे मात्र पाहतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि आता मात्र खांदे पडलेत गावदेवी आजिवली संघाचे. या धावा वाचू शकलं असतं अशा आशा पल्लवी जरूर झाल्या होत्या, परंतु अभिजित जाधव तर मागचं षटक मी म्हणेन की सुदर्शन गायकरनं षटक क्रमांक 3 हातल्याची गरज होती प्रॅक्टिकली. कारण गीतेश विचार केला ना तर मागच्या सामन्यामध्येही 8 धावा त्यांनी दिल्या होत्या. त्याच्यामुळे ते षटक त्यांना हाताळणं गरजेचं होतं. ते हाताला नाही. दिशा दिली जाते. कव्हर पॉईंटमध्ये बॉल पुन्हा ट्रॅव्हल झाला आहे. शतरक्षक थोडा चाचपडताना पाहिला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येतात. पोंजा संघाच्या पाठीराख्यांच्या टाळ्या आणि संघनायक आणि संपूर्ण खेळाडूंच्या टाळ्या आपण इथे पाहतो. कारण त्यांना माहिती आहे की हा सामना आता आमच्या समीप येऊन थांबलाय. दर्जेदार फटकेबाजी पाहतोय. विजय चौधरीने या सामन्यामध्ये रंग भरलेत. अतिशय उत्तम खेळ विजय चौधरीचा राहिला. 2 षटकार 2 चौकार. पायाला जखम परंतु मनानं मात्र खंबीर राहिला. एकच रन. फुलटॉस बॉल दिशा द्यायची होती
टेक्निकली परफेक्ट आहे, त्याला माहीत आहे की सामना दूर नाही आहे. डॉट बॉल खेळण्यापेक्षा सिंगल रन डबल रन घ्यायचे आणि सामना पुढे घेऊन जायचे. रणनीती ही मात्र चांगली राहिली आहे. विशाल ठाकूरचा बॉल चांगला राहिला, त्याला एक सिंगल रन्स कंप्लीट केले. बोर्डवर धावा लागला तब्बल 49 धावा. 8 धावांची गरज. 9 बॉल आणि 8 धावा. 9 बॉल 8 धावा. जखमी शेर विजय चौधरी ऑन स्ट्राईक. रेडी नव्हता. डेड बॉल. बॉल ट्रॅव्हल जरूर झाला, जखम जरूर आहे, कारण थोडासा थकवा क्लाम्स पायाला व पाहिला पाय थोडा मुरगळला आहे, परंतु पाय मुरगळल्यानंतर सुद्धा त्याने एक षटकाराने एक चौकार ठोकला. हा बॉल राहिला डॉट. सिंगल डबल ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने विचार केला विशाल ठाकूरनं चांगली रणनीती आखली की बॉल डॉट नाही व्हायचा, आता सिंगल रन्स घ्यायची असा प्रयत्न राहिला, पण इथे मात्र विजय चौधरीला सामना लवकर संपवायचा आहे, त्या दिशेने तो प्रयत्न करतोय. सुदर्शन गायकरनं जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं, कारण तो हा फटका लँडिंग होईल. लँडिंग झाल्यावर धावा मिळतील. एकच रन मात्र मिळते. एक रन सुद्धा खूप बहुमूल्य आहे आता दोन्ही संघांसाठी. त्याबरोबर धावा लागल्या तब्बल 50 धावा लागल्या आणि 7 धावांची गरज. 7 बॉल 7 धावा. या बॉलवर धावा किती येतील? विशाल ठाकूरची रणनीती अगदी क्लिअर वाटली मला, त्याच्यामुळे 7 बॉल आणि 7 धावा. समीकरण कसं राहील, या बॉलवर रणनीती काय आखली जाईल, सामन्याला स्पष्ट करणारा षटकार येईल, चौकार येईल की एक रन घेत सामना शेवट षटकामध्ये खेळला जाईल, हीच रणनीती होती. मी म्हटलं होतं की विशाल ठाकूरची रणनीती मी पाहिली आहे, ज्याप्रमाणे दूर राहिला कारण बॅट हातातून पडली, कदाचित तो पोचू शकला असता, परंतु विशाल ठाकूरच्या रणनीतीला मी सलाम ठोकेन. अशाच प्रकारचे रन त्याला घ्यायच्या होत्या, कदाचित ते विजय चौधरीला अवगत नव्हतं. रनिंग पिरियडमध्ये विकेट चांगली होती, बॉल घरंगळत ठेवायचा 30 यार्डमध्ये, 2 धावांचा प्रयत्न झाला 1 धावेचा आणि विजय चौधरी झाला रन आऊट. आता मात्र 6 बॉल आणि 6 धावा. सहा बॉल कंपल्सरी 6 धावांची गरज. विशाल ठाकूर मात्र नॉन स्ट्राईक एंडला राहील. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला, तिकडे नवीन फलंदाज आपण पाहतो. शैलेश साडेकर नवीन फलंदाज. 6 बॉल 6 धावा. चला सामना सुरू करा लगेच. 6 बॉल आणि 6 धावा. शैलेश साडेकर ऑन स्ट्राईक. रंगतदार सामना बनेल का? सुदर्शन गायकर रणनीती आखतोय, त्याला माहिती आहे की सिंगल वाचवायची आहे, चिकी सिंगल घेतली जाईल. विशाल ठाकूरची रणनीती क्लिअर होती, कदाचित विजय चौधरीने ते ओळखता आलं नाही आहे, थोडासा त्याच्यामध्ये पायामध्ये मोच होती, त्याच्यामुळे 2 रन्स तो कंप्लीट करू शकला नाही. बॅट जर हातामध्ये असती तर कदाचित तो पोचवू शकला असता, परंतु काही बिघडलं नाही आहे अजून. त्या विजय चौधरीने सामन्याची मर्यादा स्पष्ट केली आहे. जो अंतर होता सगळा अंतर त्याने क्लिअर करून टाकला आणि तौशिक पटेल परतल्यानंतर जबाबदारी आपल्या खांद्यावर लिहिली पेलली आहे. फटका फसलाय. शैलेश साडेकरचा मोठा फटका लागण्याचा मानस मात्र फसला. पहिल्याच बॉलवर हा सामना क्लिअर करायचा होता, परंतु असं क्रिकेटमध्ये कधी घडत नाही, इतकं इझी काही मिळत नाही आणि विजय संपादन करण्यासाठी तुम्ही जसं म्हणता तसं काही चालत नाही. आणि पहिल्याच बॉलवर मात्र इथे विकेट्सचं पतन होत आहे. शैलेश साडेकर आऊट.
अंदाज अतुल भोईर सारखे खेळाडू ॲडव्होकेट जितेंद्र बडे यांच्याकडून या चाळीसगाव प्रीमियर लीगसाठी तब्बल 1000 रुपये नकद राशी देणगी म्हणून येते. त्यांचा आम्ही विशेष आभार प्रकट करतो. धन्यवाद. अतुल भोईर विषयी म्हणत होतो की अतुल भोईर सारखा एखादा खेळाडू प्रत्येक टीममध्ये असायला हवा, कारण इन्स्पायरेशन जे टीममध्ये असतं ना ते खूप महत्त्वाचं. त्या इन्स्पायर करणारा हा खेळाडू आहे. आता मात्र पाहतो आणि बीजी 5 बॉल 6 धावा भाया. हर्षद पाटीलच्या हातामध्ये बॉल आहे. अपील जोरात आहे. बॅटची करायला लागली आहे. सिंगल रन्स मिळती आहे. सिंगल रन. चांगला बॉल अभिजित जाधवच्या षटकामध्ये आलेल्या त्या 20 धावा मोजतोय. परंतु आता मात्र भाया एक चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. हर्षद पाटीलला बेलोरीचा हा खेळाडू यंदाचा मोसम मेन टीममध्ये संधी मिळाली, तिथून मात्र चांगला खेळ त्याचा राहिला आहे. पहिल्या सामन्यात मिळालेल्या बढतीवर तरी अप्रतिम दर्जेदार फलंदाजी केली. जेव्हा गोलंदाजी मिळते तेव्हा दर्जेदार गोलंदाजी करतोय. आणि दुसऱ्याच्या रजनीमध्ये याच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे. त्याच्यामुळे चॅम्पियन राहिला ते संघ बेलवली. जे अनुमान बेलवली संघ चॅम्पियन राहिला. इथे मात्र तो आनंद आणि तो कॉन्फिडन्स घेत याही सामन्यात कमाल करेल का. 4 बॉल आणि 5 धावा. विशाल ठाकूर ऑन स्ट्राईक. चांगला फटका. रिकामी जागा हेरली आणि विशाल ठाकूरनं कमालीचा खेळ दाखवत कव्हरच्या मधून बॉल गेला. इथे मात्र सीमारेषा बाहेर हा मात्र येतोय खणखणीत या सामन्याला स्कोर लेवल करणारा चौकार. तीन बॉलमध्ये 1 धावेची गरज आहे. विशाल ठाकूरनं अतिशय उत्तम आणि समजदारीचे क्रिकेट खेळलाय. प्रयत्न होता आणि अखेरकार शिक्कामोर्तब झाला विजयावर. हार्ड लक गावदेवी आजिवली संघ, परंतु पुढच्या फेरीमध्ये दाखल होत होतं म्हणजे ऋत्विज पोंजे संघ. त्याच्यामुळे याचा पुढचा सामना दोन्ही पोंजे वर्सेस पोंजे. पोंजेची गुणवत्ता पहा. पोंजे वर्सेस पोंजे. प्रेक्षक ही त्यांचेच, खेळाडू ही त्यांचेच आणि लढत ही त्यांचीच आणि टाळ्याही त्यांच्याच. स्वर्गीय कामिनी गादाडे पुरस्कृत अन्वी इलेव्हन पोंजे. विनंती करत सचिनजी आपण या टॉससाठी लगेच एका बाजूला तौशिफ शेख. ऋत्वी